अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा. अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं. अंबरनाथ पश्चिम विमको नाका परिसरात इस्कॉन संस्थेच्या वतीने गीता जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं. आज मोक्षदा एकादशी निमित्ताने इस्कॉन संस्थेच्या वतीने गीता महायज्ञ महोत्सव घेण्यात आला. 5000 वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने अवघ्या 45 मिनिटात 700 श्लोकांची भगवद्गीता रचली होती. या भगवद्गीतेतून अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्धात संबोधित केलं होतं. दरम्यान जगाला प्रेमाचा आणि शांतीचा संदेश देत भगवद्गीताची रचना श्रीकृष्णांनी केली. याचे वाचन केल्यास जीवन सार्थक होते अशी मान्यता आहे. तर अनेक क्षेत्रात पारंगत होण्यासाठी भगवद्गीताचे वाचन आवश्यक आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कोणाला भेट द्यायची झाली तर ते भगवद्गीताची निवड करतात, अशी प्रतिक्रिया नीलांबर दास यांनी दिली आहे. तर या भगवद्गीताचे वाचन प्रत्येकाने करण्याचे आवाहन इस्कॉन संस्थेचे प्रभुजी यांनी केले आहे. हरे कृष्णा. तो आज यहाँ पर हम अंबरनाथ में यहाँ पर विशेष रूप से भगवत गीता महायज्ञ हमने संपन्न किया. आज यहाँ पर मोक्षदा एकादशी, जो आज के दिन भगवान ने भगवत गीता अर्जुन को कुरुक्षेत्र की युद्ध भूमि में सुनाया था. भगवत गीता केवल 45 मिनट में भगवान ने 700 श्लोक का जो वार्ता है यह सब हमें सुनने को मिलता है. तो आज के दिन भगवत गीता का ये महायज्ञ संपन्न हुआ. सारे भक्तगण आप देखेंगे यहाँ सारे आए हुए हैं. वे सभी लोग यहाँ भगवान को आहुति दे रहे हैं, भगवान की कथा सुन रहे हैं. भगवत गीता के श्लोक जो छोटे छोटे बच्चे हैं वो उच्चारण कर रहे हैं. और वे सारे लोग यहाँ पर आज इस भगवत गीता जयंती के दिन इस भगवत गीता का व्याख्यान, उसका उच्चारण, उन श्लोकों का गान और सब के हाथों में हम भगवत गीता प्रदान कर रहे हैं. तो आप सभी लोग भी भगवत गीता को पढ़िए, अपने जीवन को सार्थक बनाएं, यही हमारी प्रार्थना है. जीवन में भगवत गीता का पूर्ण रूप से उसी का ही काम है. भगवत गीता जिसके जीवन में है उसके जीवन में हर कार्य संभव है. जो लोग भगवत गीता पढ़ते हैं, चाहे वो दुनिया का कोई भी बड़ा व्यक्ति है, हमारे माननीय श्री प्रधानमंत्री जी कहते हैं कि अगर आपके जीवन में मेरे पास अगर कोई देने के लिए कोई अच्छा गिफ्ट है तो वो भगवत गीता है. और अगर जीवन में कोई भगवत गीता पढ़ता है तो उस भगवत गीता को पढ़ करके लोग अपने जीवन को सार्थक बना लेते हैं. अगर किसी को युद्ध कला सीखनी हो, किसी को अच्छा गायन सीखनी हो, किसी को अच्छा कथावाचक बनना हो, तो भगवत गीता ही उसका सोर्स है. तो अगर भगवत गीता को हम अपने जीवन में उतारेंगे, सबसे बड़ा मोटिवेशनल अगर आपको ज्ञान चाहिए तो भगवत गीता है. तो ये जीवन में उतारना चाहिए. सर्वत्र प्रेम भावनेचा आणि आदराचा संदेश देणारी इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघाच्या वतीने सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नागरिकांनी गीता पठण, यज्ञ, महाआरती तसेच एकादशीच्या महाप्रसादाचा आनंद घेतला. तर यामध्ये लहान मुलं वयोवृद्ध सर्वांनीच गीता पठणाचा आनंद घेतला. दरम्यान यावेळी सर्व भाविक गीता पठण करण्यात मग्न झाले होते. तर महायज्ञात भाविक तल्लीन झालेले पाहायला मिळाले. यावेळी भाविकांनी महायज्ञात आहुती दिल्या असून श्रीकृष्णाची आराधना केली आहे. आज गीता जयंती महामहोत्सव के उपलक्ष्य पर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण ने दिव्य ज्ञान 5300 वर्ष पूर्व ज्योतिसर कुरुक्षेत्र में ये अर्जुन को निमित्त बनाकर पूरे मानव जाति के लिए किस प्रकार हम सुखमय जीवन जिए, जिस प्रकार हम आनंदमय जीवन जिए, उसके बारे में भगवान ने इस सुंदर 18 अध्याय के माध्यम से हमें ये भगवत गीता का ज्ञान दिया है. 45 मिनट में भगवान श्री कृष्ण ने पूर्ण किया. परंतु ये जो ज्ञान है आने वाले सभी पीढ़ी, अभी जो वर्तमान में है, भूतकाल में बहुत लोगों ने इससे फ़ायदा लिया और जो भविष्य में आने वाले इनको निश्चित रूप से अधिक फ़ायदा होगा. भगवान कौन है, भगवान से हमारा संबंध क्या है, वास्तविक सुख क्या है, वास्तविक सुख हम कैसे प्राप्त करें, इसे सुख प्राप्त करने का मार्ग क्या है, सर्वोच्च योग कौन सा है, भक्ति कैसे करें, ये सभी ज्ञान भगवान श्री कृष्ण गीता के माध्यम से देते हैं. और गीता सभी के लिए एकदम प्रैक्टिकल टूल है कि हम जीवन में खुश कैसे रहें. तो कृपया इस भगवत गीता को पढ़ना का प्रयास कीजिए, जानने का प्रयास कीजिए. और जानने के लिए भगवत गीता अगर आपको समझना है तो उसमें सरल मार्ग है. तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास तत्वदर्शिना. प्रेम पूर्वक प्रश्न करेंगे तो निश्चित रूप से और उनकी सेवा करेंगे तो हम भगवान को प्राप्त कर सकते हैं. तो कृपया इस गीता जयंती के उपलक्ष्य पर आप सभी को मैं नम्र विनंती करता हूं कि ये भगवत गीता का आश्रय लीजिए. हरे कृष्णा.
शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज अंबरनाथ. या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर. अंबरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर विमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गाड्यांचं शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत. पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइसवर थेट 10% सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा. अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह. चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला. आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, विमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र. कॉन्टॅक्ट नंबर 9021506943. मॅक्सिलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे. हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे. हे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये CT स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं. प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं. प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतं ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो. सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज. अवघ्या 1 वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज. मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा. तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.